शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अनिल शिंत्रे आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत करतो. आज या खोडव्याला साधारण 85 दिवस पूर्ण झालेले आहेत. तुम्ही पाहू शकताय किती छान काळोखी आहे, किती छान वाढ आहे आणि तुम्हाला मी दाखवतो तळामध्येच आता जी जाडी जी आता बनत आहे आपल्या खोडव्याची, त्याचं नियोजन पहिल्यापासून व्हायला पाहिजे. जर का तुम्हाला जाडी प्रॉपर साईजची पाहिजे असेल तर पहिल्यापासून नियोजन, पहिल्यापासून खतांचं शेड्यूल असणं सगळ्यात गरज आहे. आता 85 दिवसाच्या मानानं पाहू शकताय, आता माणूस आत गेला कोणीही 5-5.5 फुटाचा 6 फुटाचा तर तो माणूस दिसत नाही. आता मागच्या फवारणीमध्ये तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पाठवतो. मागच्या 15 दिवसापूर्वी काय परिस्थिती होती या ऊसाची आणि 1 महिन्यापूर्वी, 8 दिवसापूर्वी, तर ते तुम्ही व्हिडिओ बघू शकताय आणि किती छान वाढ झालेली आहे पाहू शकताय. आता शेतकरी मित्रांनो, ही मी जी माहिती देतोय ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी या व्हिडिओला च्या खाली हाईप म्हणून बटन येतं, ते हाईप बटन दाबा आणि खाली पॉईंट द्या. त्याच्यामुळं यूट्यूब ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत सपोर्ट करतं. तसंच या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या गावातील जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्या व्हॉट्सअप ग्रुपना शेअर करा व्हिडिओ, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोच होईल आणि ही मी जी माहिती सांगतो त्या माहितीचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा होईल. यासाठी शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो पाहू शकताय, आता कडलाच पाहू शकता साईज किती छान झालेली आहे पाहू शकता. आता हे पहा, साईज तळामधूनच डेव्हलप होणं सगळ्यात गरजेचं आहे. याच्यासाठी काय शेड्यूल आम्ही ह्या वर्षी वापरलेलं आहे ते तुम्हाला मी बोर्डवर समजावून सांगणार आहे. आता हे पहा किती छान साईज आहे पहा. तर पहिल्यापासून असं नियोजन करणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला आता बोर्डवर समजावून सांगणारच आहे. त्याचबरोबर आणखीन माहिती सांगतो. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, म्हणजे संपूर्ण जी माहिती आहे 5 मिनटं 6 मिनटं व्हिडिओ पाहून तुमच्या लक्षात येणार नाही. मी संपूर्ण माहिती सांगतच असतोय, त्यामुळं शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आता तुम्हाला सांगतो NPK, त्यानंतर नत्रस्फुरद पालाश, त्यानंतर सेकंडरी कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि त्यानंतर मायक्रोन्यूट्रिएंट्स. या खतांचं शेड्यूल आपल्याला मी तुम्हाला बोर्डवर समजावून सांगणार आहे. त्यानंतर फवारणीचं जे शेड्यूल आहे ते तुम्ही माझ्या चॅनलवर आहेतच, तुम्ही जाऊन तिथं व्हिडिओ पाहू शकताय. त्यानंतर बॅक्टेरियांचा बी रोल अतिशय महत्त्वाचा आहे. बॅक्टेरियासुद्धा सोडणं गरजेचं आहे. त्यानंतर पाण्याचं व्यवस्थापन आता तुम्ही पाहू शकताय, गरजेनुसार पाणी द्या, अति पाणी देऊ नका आणि पाण्याचा ताणही जास्त पडू देऊ नका, कारण उन्हाचाही जास्त ताण आहे. त्यामुळं या उन्हाळ्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं, शेतकरी मित्रांनो, सगळ्यात जास्त वाढ ही उन्हाळ्यामध्ये होत असते. तुम्ही समजून घ्या, कारण आपण जी टाकलेली खतं आहेत ती आपटेक झाल्यानंतर, पिकाकडून खेचून वर आणल्यानंतर पानामध्ये ते प्रकाश संश्लेषण क्रिया तयार होते आणि त्या प्रकाश संश्लेषण क्रिया फास्ट होण्यासाठी सूर्याचं किरण पडणं सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमच्या वनस्पतीवर, म्हणजे तुमच्या ऊसावर. आणि जोपर्यंत सूर्याचं प्रखर एनर्जी मिळत नाही, आपल्याला कसं एनर्जी मिळते तसं जेवणातून एनर्जी मिळते, सूर्याकडून सुद्धा आपल्याला एनर्जी मिळते. तुम्ही तसंच हेचं आहे, वनस्पतीचं आहे. वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करते
आणि सूर्याकडून एनर्जी घेते. त्यामुळं त्याची वाढीसाठी सूर्य गरजेचं आहे. त्यामुळं उन्हाळ्यामध्ये नियोजन करणं गरजेचं आहे. खतं जी आपण टाकलो ती 100% उन्हाळ्यामध्ये लागू होतात. पावसाळ्यामध्ये ड्रिंचिंग होऊन बाहेर आता पाऊस भरपूर पडत असतो, त्यामुळं पाण्याबरोबर बाहेर जाण्याची शक्यता असते. त्यामुळं उन्हाळ्यामध्ये नियोजन करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता मी तुम्हाला बोर्डवर घेऊन जातो आणि तिथं तुम्हाला व्यवस्थित सांगतो. शेतकरी मित्रांनो, 1 एकरासाठी मी तुम्हाला डोस सांगणार आहे. पहिल्यापासून प्रॉपर फर्टिगेशन करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण खताचे जे डोस आहेत ते प्रॉपर देणं गरजेचं आहे. आता मी कसं देतोय 1 एकरासाठी तुम्हाला सांगतो. चोवीस 20 किलो. हे पहा, आपण 1 तारखेला जर 24-20 किलो दिलं, यामध्ये कोणतंही खत तुम्ही मिक्स करू नका. आता ह्या वर्षी मी असं शेड्यूल तयार केलेलं आहे. याचा फायदा आम्हाला भरपूर झालेला आहे. तर तुम्हीही त्याचा फायदा उठवू शकताय. आणि तुम्ही 2 प्रकारची खतं जी आहेत ते मिक्स करून सोडल्यामुळं तोटे होतात, फायदे होत नाहीत. त्यामुळं सेपरेट तुम्ही खतं द्या, त्याच्यामुळं जास्तीत जास्त फायदा तुम्हाला होणार आहे. त्यानंतर 5 तारखेला 4 दिवस गॅप करा. त्यानंतर अमोनियम सल्फेट. अमोनियम सल्फेट आपल्याला 20 किलो घ्यायचं आहे. 1 तारखेला आपण 24-0 दिलं. त्यानंतर 5 तारखेला अमोनियम सल्फेट द्यायचं आहे. त्यानंतर 4 दिवसानंतर म्हणजे 9 तारखेला MOP 10 किलो द्यायचं आहे. हे पहा, तुम्हाला प्रॉपर साईज पाहिजे आहे आणि 2 कांडीतील अंतरही त्या पद्धतीनं चांगलं पाहिजे आहे. तर फर्टिगेशन करणं पहिल्यापासून महत्त्वाचं आहे. तुम्ही NP आणि K नत्रासाठी सगळ्यात बेस्ट पर्याय म्हणजे 24-0 आणि अमोनियम सल्फेट. यामध्ये नत्र आणि गंधक येतो आणि यामध्ये नत्र आणि फॉस्फरस येतो. तुम्ही युरियाचा वापर करू नका. युरियाचा वापर केल्यामुळं आपल्याला साईज बनत नाही. प्रॉपर जी आपल्याला पाहिजे आहे ती साईज बनत नाही. त्यामुळं युरियाचा मी यावर्षी वापर केलेला नाही आहे. त्यामुळं साईजही छान बनत आहे आणि काळोखीही चांगली टिकून राहत आहे. त्यानंतर लगेच 12 तारखेला मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो द्यायचं आहे. त्यानंतर 16 तारखेला कॅल्शियम नायट्रेट तेही 5 kg द्यायचं आहे. त्यानंतर 20 तारखेला चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट्स 1 किलो वापरायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही ही शेड्यूल तयार करा शेतकरी मित्रांनो. त्यानंतर 20 तारखेला आपण चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट दिलं की परत लगेच 22 तारखेला 24-0 द्यायचं आहे 20 किलो. त्यानंतर 26 तारखेला अमोनियम सल्फेट द्यायचं आहे 20 किलो. त्यानंतर 30 तारखेला परत म्युरेट ऑफ पोटॅश 10 किलो सोडायचं आहे. त्यानंतर लगेच 2 दिवसानंतर 1 ते 2 तारखेला मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो. त्यानंतर 5 तारखेला लगेच कॅल्शियम नायट्रेट. त्यानंतर लगेच 7 तारखेला
सिलिटेड मिक्स मायक्रोन्युट्रिएंट्स असं शेड्यूल तुम्ही तयार करा. आणि खतं सोडा अतिशय रिझल्ट चांगले येतात. खतं मिक्स करून देण्यापेक्षा सेपरेट आपण दिलीत तर रिझल्ट एक नंबर टॉपचे येतात. 7 तारखेनंतर लगेच 9 तारखेला 24-24-0 घ्या. त्यानंतर 4-4 दिवसाचा गॅप ठेवा, लगेच 9 आणि 4 13. असं शेतकरी मित्रांनो तुम्ही हे नियोजन करा आणि तुमच्या शेतीमध्ये सक्सेस व्हा आणि वाढही भरपूर करून घ्या. असं चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. धन्यवाद.